नमस्कार मित्रांनो, क्वेश्चन स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपण महाराष्ट्राचा इतिहास भाग 3 बघणार आहोत. याआधी मित्रांनो आपण याचे भाग 1 आणि भाग 2 बघितलेला आहे. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातले जे बी इतिहासाचे प्रश्न बघणार आहोत ते एकदम डीपली आहेत आणि तुमच्यासाठी फायद्याचे आहेत मित्रांनो. त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, तर आपण व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 51 मित्रांनो, राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानातील महार वतने रद्द करण्याचा कायदा कधी केला? मित्रांनो, या प्रश्नाचा ऑप्शन होईल ऑप्शन क्रमांक 2 सप्टेंबर 1918. पुढील प्रश्न मित्रांनो, प्रश्न क्रमांक 52, राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानातील कुलकर्णी वतने कायद्यानुसार कधी रद्द केली? मित्रांनो, वर महार वतने विचारली होती मागील प्रश्नात आणि याच्यामध्ये कुलकर्णी वतने विचारलेली आहे. मित्रांनो, असेच प्रश्न असतात बारीक बारीक पॉईंटचे विचारलेले, जे आपण प्रश्न ध्यान देऊन न वाचल्यास आपले उत्तर चुकू शकते. त्याच्यामुळे प्रश्न आधी नेहमी काळजीपूर्वक वाचून घ्या. याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 15 जून 1918. पुढील प्रश्न मित्रांनो, प्रश्न क्रमांक 53, महाराष्ट्रातील वाघ्या मुरळी प्रथेविरुद्ध कोणी चळवळ उभारली? मित्रांनो, याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 वीरा शिंदे. पुढील प्रश्न मित्रांनो, प्रश्न क्रमांक 54, प्रश्न क्रमांक 54. पुढील प्रश्न मित्रांनो, प्रश्न क्रमांक 54, डेक्कन एज्युकेशन सोसायटीने यांना आजीव सदस्यत्व बहाल केले आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 धोंडीबा केशव कर्वे. पुढील प्रश्न मित्रांनो, प्रश्न क्रमांक 55, निष्काम कर्मयोगी या शब्दात कोणत्या समाज सुधारकाचा गौरव केला जातो? मित्रांनो, याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 महर्षी वीरा शिंदे. पुढील प्रश्न मित्रांनो, प्रश्न क्रमांक 56, मुंबई येथे स्वतःच्या घरात मुलींची शाळा कोणी सुरू केली? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 जगन्नाथ शंकर शेठ. मित्रांनो, काहींना वाटत असेल याचं उत्तर होईल महात्मा फुले. मित्रांनो, नाही, जगन्नाथ शंकर शेठ यांनी मुंबईत स्वतःच्या राहत्या घरी मुलींसाठी शाळा सुरू केली होती मित्रांनो. पुढील प्रश्न मित्रांनो, प्रश्न क्रमांक 57, खालीलपैकी कोणास मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते? माना शंकर शेठ मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 58 मित्रांनो, 21 नोव्हेंबर 1955 रोजी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात आंदोलक हुतात्मा झाले. सर, इथं प्रश्न विचारलाय किती हुतात्मा झालेले आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 15. पुढील प्रश्न मित्रांनो, प्रश्न क्रमांक 59, 1861च्या कायद्यानुसार भारतातील खालील ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 मद्रास, मुंबई आणि कोलकाता. पुढील प्रश्न मित्रांनो, प्रश्न क्रमांक 60, 1855च्या अल्गो अफगाण युद्धात शहीद झालेल्या हिंदी सैनिकांच्या कुटुंबियांना मुंबईत फंड गोळा करून कोणी आर्थिक मदत केली? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर भाऊ दाजी लाड.
पुढील प्रश्न मित्रांनो, प्रश्न क्रमांक 61. 1869 मध्ये मुंबईत स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनच्या शाखेचे अध्यक्ष कोण होते? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, भाऊ दाजी लाड. पुढील प्रश्न मित्रांनो, प्रश्न क्रमांक 62. अस्पृश्य समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी डिस्प्रेड क्लासेस एज्युकेशन सोसायटी ही संस्था कोणी स्थापन केली? मित्रांनो, हा परत प्रश्न आलेला आहे. आपण मागील व्हिडिओमध्ये हा प्रश्न बघितला होता. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढील प्रश्न मित्रांनो, प्रश्न क्रमांक 63. 1912 मध्ये पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये अस्पृश्य व ब्राह्मण यांच्या एकत्र सहभोजनाचा कार्यक्रम कुणी आयोजित केला होता? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, वीरा शिंदे. पुढील प्रश्न मित्रांनो, प्रश्न क्रमांक 64. नाना शंकर सेठ हे मुंबईचे अनभिषिक्त सम्राट होते असे कोणी म्हटले आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2, प्र के अत्रे. पुढील प्रश्न मित्रांनो, प्रश्न क्रमांक 65. यावर्षी कर्नाटकातील बेळगाव येथे संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन क्रमांक 2, 1946. पुढील प्रश्न मित्रांनो, प्रश्न क्रमांक 66. मुंबई महापालिकेतील मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे हा टिंबटिंब यांनी महाराष्ट्र मांडलेला ठराव 50 विरुद्ध 35 मतांनी मंजूर झाला. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, प्र के अत्रे. पुढील प्रश्न मित्रांनो, प्रश्न क्रमांक 67. 1921 मध्ये विश्व भारती विद्यालयाची स्थापना कोणी केली? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1, रवींद्रनाथ टागोर. पुढील प्रश्न मित्रांनो, प्रश्न क्रमांक 68. जातीव्यवस्थेतून निर्माण झालेल्या अस्पृश्यतेचा प्रश्न सोडवण्यासाठी संपूर्ण समाज रचनेची पुनर्मांडणी करण्याचा विचार सर्वप्रथम या समाजसुधारकांनी मांडला. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, महात्मा फुले. पुढील प्रश्न मित्रांनो, प्रश्न क्रमांक 69. हिंदुस्थानात राजकीय हक्क देण्यासाठी ब्रिटिश सरकारने 1919 मध्ये यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी भारतात पाठवली. ऑप्शन क्रमांक 2 मित्रांनो, लॉर्ड मॅकॉले. पुढील प्रश्न मित्रांनो, प्रश्न क्रमांक 70. हिंदुस्थानला राजकीय हक्क देण्यासाठी ब्रिटिश सरकारने 1927 मध्ये यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, सर जॉन सायमन. पुढील प्रश्न मित्रांनो, प्रश्न क्रमांक 71. जेव्हा स्त्री जात बोलू लागली या विद्रोही बाणाचे लेखक कोण? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, बाबूराव बागुल. पुढील प्रश्न मित्रांनो, प्रश्न क्रमांक 72. 1925 मध्ये या देशात आंतरराष्ट्रीय महिला परिषद संपन्न झाली. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, मेक्सिको.
पुढील प्रश्न मित्रांनो, प्रश्न क्रमांक 73. महात्मा गांधी यांनी मिठा सत्याग्रहात नेतृत्व संबोधले होते. प्रश्न क्रमांक 73 मित्रांनो, महात्मा गांधी यांना मिठा सत्याग्रहात नेतृत्व संबोधले होते. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 ठक्कर बाप्पा. पुढील प्रश्न मित्रांनो, प्रश्न क्रमांक 74. शहरीकरणाची प्रक्रिया गतिमान होण्यासाठी कोणते घटक कारणीभूत ठरले? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व बरोबर. तर वरील प्रश्न बघून घ्या मित्रांनो. 1 जागतिकीकरण, 2 आधुनिकीकरण आणि 3 औद्योगिकीकरण. मित्रांनो, हा प्रश्न ध्यानात ठेवा, हा खूप इम्पॉर्टंट आहे. हा प्रश्न बरेच पेपरामध्ये विचारलेला आहे. पुढील प्रश्न मित्रांनो, प्रश्न क्रमांक 75. नागरी भागात एकत्रित कुटुंब पद्धती न आढळण्याचे कारण? वरील सर्व पर्याय बरोबर आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4. मित्रांनो, तरी त्याचे पर्याय बघून घेऊया आपण. 1 शहरी जीवनमानात वाढता खर्च, 2 जागेची टंचाई, 3 व्यावसायिक गतिशीलता. मित्रांनो, तुम्हाला जर याची PDF पाहिजे असेल तर आपल्या क्वेश्चन स्टडी टेलिग्राम चॅनलवर याची तुम्हाला PDF लिंक भेटून जाईल. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला, सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका. मित्रांनो, तुमच्यासाठी खूपच मेहनतीने आपण व्हिडिओ घेऊन येत आहोत. त्यामुळे मित्रांनो, आपल्या चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका. मित्रांनो, असेच तुमच्यासाठी आम्ही आणखीन व्हिडिओ घेऊन येत आहोत. त्यामुळे मित्रांनो, होईल तोपर्यंत आम्हाला सपोर्ट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो.